नमस्कार मंडळी, स्वागत आहे अजून एक नवीन आठवणीच्या प्रवासात. हा आहे प्रथमेश, म्हणजे मी. इतके दिवस झाले इतके व्लॉग करते, पण कधी स्वतःला इंट्रोड्यूसच नाही केलं. आणि मला आयुष्यात फक्त एकच वेळ आहे, ते म्हणजे फिरणे. काही लोक यालाच म्हणतात मोक्कार फिरतोय निसता. पण आजचा प्रवास खरंच फार सुंदर आहे आणि कधी सोलो ट्रिप करेल असे वाटले नव्हते. तर सोलो ट्रिप नाही म्हणता येणार, पण यांच्याबरोबरचा हा पहिलाच प्रवास होता. बारागडपासून ते शिवनेरीचा प्रवास कधी झाला कळालंच नाही. कधी स्वप्न पाहिले होते की माझ्या राजाचे 25 किल्ले तर बघितलेच पाहिजेत, आणि कधी रियालिटी हिट झाली हेही कळलं नाही. भटकंतीचा हा प्रवास कधी आठवणींचा पाऊस ठरला कळालंच नाही. गडावरती प्रत्येक वास्तू आपल्या राजाची कीर्ती सांगत होती. अनवाणी सुरू झालेल्या प्रवासामध्ये कधी पायाला मायेची ऊब लागली हे कळालेच नाही. गडावरती बसून महाराजांचे नामस्मरण केले आणि मोहिमेला सुरुवात केली. प्रत्येकाने आपल्या वतीने 100% दिले आणि गडाचे पावित्र्य जपण्याचा एक प्रयत्न केला. अनेक लोक शिवनेरीवरती आपल्या महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी आले होते. खूप अनोळखी लोकांशी संवादही देखील झाला आणि यात एक आपुलकीचे नाते निर्माण झाले. गडाच्या मुख्य बाजूस पोचल्यावरती काही चिमुकल्यांची भेट झाली. वयाने लहान, परंतु समज इतकी की मोठ्यांनाही शार करतील. खूप भारी वाटले. असा अनुभव पुन्हा येणे नाही. बाकी कमेंट्समध्ये हा अनुभव कसा वाटला हे नक्की सांगा आणि हा प्रवास तुमच्या मित्रांना देखील पाठवा. भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत भटकंती करत राहा आणि